सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान। भाऊनो आज ना मस्त ढगाळ वातावरण आहे, संध्याकाळचा टाईम आहे, मी संध्याकाळी व्हिडिओ शूट करतोय। हा मस्त ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे एकदम शांत वाटतंय मला। पण हा मुद्दा नाही आहे, मुद्दा दुसरा आहे आपला। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करत जा, मला कळायला पाहिजे की तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता, बरोबर ना। तर भाऊंनो मुद्दा असा की आजपासून 3 ते 4 महिने अगोदर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर औरंगजेबाच्या कबरेला त्यांनी भेट दिली होती। तिथे त्यांनी पुष्प वाहिले होते, त्यांना त्यांचे अभिवादन केलं होतं त्यांना औरंगजेबाला, ठीक आहे। तर भाऊंनो काही जातीवादी कंठक तर म्हणणार नाही, पण काही असे मूर्ख लोक आहेत तर ते कमेंट्समध्ये किंवा एखादी छोटीशी क्लिप बनवून इंस्टाग्रामवरती व्हायरल केली त्यांनी, ठीक आहे। आणि त्याच्या खाली कमेंट लावतात औरंगाच्या आहेस का रे, वेगवेगळ्या प्रमाणाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरतात। पण त्या मादरचोदांना मी एक सांगू इच्छितो, भाड खाऊ जाऊ तुमची लायकी नाही, ठीक आहे। तुमच्या गांडीखाली अंधार आहे, तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवता का? तर भावना आता मी तुम्हाला ह्या 2 क्लिप दाखवतोय, ते बघून घ्या एक वेळेस। तर बघितला भावांनो व्हिडिओ, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले असतील उदयराजे भोसले, जे एक कट्टर हिंदू आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत आणि ते सध्या सातारामध्ये राहतात। तर भावांनो औरंगजेब एक मुस्लिम राजा होता, एक क्रूर राजा होता असं सर्वांना माहिती आहे, ठीक आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयराजे भोसले यांनी एका मस्जिदीमध्ये जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिला। त्यांनी तर हे करायला नको होतं, याच्याबद्दल तुम्ही कमेंट का बरं नाही करत ते मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे। अरे आता दुसरा व्हिडिओ बघा। तर भावांनो मला यांची परिचय देण्याची गरज नाही, पूर्ण महाराष्ट्र यांना ओळखतं। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी भरपूर मोठ्या संख्येने लढा लढताय, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांचा लढा अजूनसुद्धा चालूच आहे। तर भावांनो हे पण एक मराठा समाजाचे आहेत, कट्टर हिंदू आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर मावळे आहेत। तर हे सुद्धा मस्जिदीमध्ये गेलेत, त्यांनी तिथं हार व पुष्प अर्पण केले। तर भावांनो मग आता जातीवादी कुत्रे जे कमेंटमध्ये येऊन शिवीगाळ करतात त्यांच्या आईंची गांड, मग आता या व्हिडिओवरती कमेंट काय केली पाहिजे तुम्ही? आणि भावांनो माझा तर कुठलाही हेतू नाही की कोणाच्या समाजाला किंवा एखाद्या व्यक्तीला खालचा दाखवावे, पण काही नालायक व्यक्ती अशा असतात त्यांना अशी व्हिडिओ दाखवणं फार गरजेचं आहे, बरोबर ना। कारण की स्वतःच्या गांडीखाली अंधार असतो, पण दुसऱ्यांना कशा प्रकारे खाली दाखवायचं या अशा मादरचोदांना चांगल्या प्रकारे माहिती असतं। तर भावनो कोणाच्या भावना दुखायला आपला हेतू नाही, आता जे कमेंट करतात ना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबाबद्दल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही व्हिडिओ बघताय ते कमेंट करा। जय भीम जय संविधान।